चॅम्पियन्स चिंतामणी फायटर जर आपण पाहिले ना तर खऱ्या अर्थाने फायटर्स आहेत. मुक्त्यार फिरफिरे अतुल मार्कंडे फलंदाजी मिळाली नाही पण सामना मात्र जिंकलाय त्यांनी. चला मॅच थांबू नका. 3 मॅचेस आहेत आपल्याला लक्षात घ्या. 5 वाजले 3 मॅचेस बाकी आहेत हे लक्षात घ्या. साबीर बांगी सभ्यांचे आगमन झाले. पहिला बॉल मुस्तकीम यांचा. मुबीन साठी खोल टप्प्याचा पहिल्या बॉलवर अप्रतिम झेल खोदून काढण्याचा प्रयत्न होता हा बॉल. मुबीन मात्र माघारी परत आहेत. मुबीन शेख बॅक टू डग आउट. डक वर बाद होत आहेत. गोल्डन डकचा शिकार पहिल्या बॉलवर मुस्तकीम मुर्जूक. श्रीवर्धन एक्सप्रेस. आता बांगी साहेब आता कुणाला सपोर्ट करतील. गोलंदाजी करतात मुस्तकीम मुर्जूक आणि बॅटिंगला मुबीन शेख होते. मुबीन बाद होत आहेत. अर्थात दोन्ही खेळाडू सनीबाज श्रीवर्धनचे. प्रेक्षकांमध्ये बांगी साव आहेत जे सनीबाज श्रीवर्धनचे सपोर्टर आहेत. पण इथे मुबीनला बाद केले ते मुस्तकीम मुर्जूकनी.
ओमकार दातार बॅटिंगला आहेत. निबॅडर वाह क्लासिकल स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. चेंडू थांबलाय. 2च धाबा इथे मिळतील ओमकारला. कमी बॅट्समॅन 2 धाबांनी सुरुवात इथे केली ओमकार आणि पुढचा बॉल फेस करतील मुस्तकीम यांचा. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक महादेव तांडेल आहेत तिथे. ज्या जाळ्यात बनवलं होतं जाळं विणलं होतं ओमकारसाठी त्या जाळ्यात त्या बिग फिश ला पकडले गेले. बिग फिश ऑन कॅच अर्थात ओमकार दातार बॅक टू डक आउट. जबरदस्त झेल महादेव तांडेल यांचा. अर्थ जबरदस्त. आपण पाहिलं तर ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवणे, मागच्या बॉलवरही त्याच ठिकाणी बॉलिंग करणे आणि या प्रॉपर जाळ्यात पकडला तो ओमकार दातारला. दोन बॉल 2 विकेट प्रॉपर प्लॅनिंग ने केलेत मुस्तकीम मुर्झुक. यावेळेस चांगला स्ट्रोक महादेव तांडेल व अफलातून क्षेत्ररक्षण. इथे धावाची संधी. फेकी चांगली होती महादेव यांची. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. सिद्धार्थ सिद्धू 4 धावांवर 2 गडी बाद केलेत. श्रीवर्धन एक्सपिरियन्स आज आपल्या जबरदस्त वेगात आहे. पुढचा बॉल हा फटका चांगला आहे. साई मांजरेकर चार धावा. शेवटच्या बॉलवर चौकार खेचलाय. बरोबर हो तीच चूक माझी झाली. फटका चांगला तेजस शेट्टीच्या बॅट मधून आर पार सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. षटकार सध्या आक्रमक फॉर्मात आहे. सायगावच्या मैदानात अर्धशतक झळकावले त्यांनी या सीझन मधलं.
तेजस चांगली फलंदाजी. साई पुढचा बॉल उजव्या खूपच बाहेर आहे का? पंचांचा निर्णय काय येईल? वाईड बॉल आलाय. शुभम मांजरेकर. धावसंख्या 15. हा सूर्य गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण. मुख्तियार फिरपिरे यांचं शॉर्ट मिड ऑफला डॉट बॉल येते. 15 धावा. तेजस शेट्टी 2 बॉल 6. सिद्धार्थ 2 बॉल 6. ओमकार आणि मुबीन बाद झालेत. पुढचा बॉल साई. आखूड टप्प्याचा हुक केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. हा षटकार येतोय. तेजस शेट्टी ऑन फायर. सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. चिंतामणी फायटर्सने तेजस शेट्टीसाठी ऑक्शनला बोली लावली होती. शेवटपर्यंत झुंजले होते. आणि बॉल फॉलो पहा मास्टर चिन्मय बायदे यांचा. धावसंख्या 21. 2 गड्याच्या बदल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 49. एकवीस धावा आहे. 2 गड्याच्या बदल्यात साई मांजरेकर थोडेसे महागडे ठरत आहे. 3 चेंडूत आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. एक वाईट 2 मोठे हिट तेजस शेट्टी. द चॅम्पियन साठी ही बिग डील ठरली होती. 21 धावा 2 गड्याच्या बदल्यात. फटका चांगला आहे. कव्हर भेदलाय. मुख्तियार जबरदस्त रनिंग केली होती चेंडूच्या माग. मॅरेथॉन बॉल आणि मुख्तियारची पण मॅरेथॉन जिंकली बॉलनी. मुख्तियार आपल्या टीमसाठी मेहनत मात्र जरूर करतायत. 25 धावा इथं पाहायला मिळतात. 2 षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली नव्हती द चॅम्पियनची. पहिले ओपनर बॅटर स्वस्तात बाद झाले होते. ओमकार 2 धावांवर. मुबीन तेजस शेट्टी ओपनिंगला गेले. ते का चांगला खेळतात. 5 चेंडू 16. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी तेज वैराग. गोलंदाजीसाठी तेज वैराग. .
तेज सिद्धेश साडी. वाईट सोडण्याच्या नादात बॅट ब्रेथ झाला. डॉट बॉल आलाय. चिंतामणी फायटर्स या षटकात थोडस कमबॅक करायचा विचार असेल तेज वैरागच्या. थोडं फास्ट घ्या विनंती असेल. आपल्याला 2 मॅचेस अजूनही आहे. ती मॅच संपल्यानंतर. तेज सिद्धेशसाठी हा सुरेख यावेळेस टप्पा पडला. स्लो बर्वन गती परिवर्तन चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाला. ही खासियत आहे तेज वैरागची. हे प्लॅटफॉर्म उभं केले ते याच उभरत्या खेळाडूंसाठी. श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन आहे आकाश जैन मित्र मंडळ यांच्या वतीने. राकेशजी मांजरेकर असतील, आकाश जैन असतील, या स्पर्धेचे आयोजक असतील रुपेशजी सांदवेकर, परेश केतकर, सिद्धार्थ सिद्धेश्वर, प्रथम मांजरेकर या सगळ्यांनी केलेली मेहनत. हा पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता सिद्धार्थने तेजसला सिंगल देण्याच्या नादात. 3 बॉल खर्ची गेलेत. 3 बॉल 1 सिद्धार्थ. आता 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. तेजस शेट्टी स्ट्राईकला आलेत. 5 बॉल 16 खेळलेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून साई मांजरेकरच्या गोलंदाजीवर आलेत. क्षेत्ररक्षणात बदल होते. अरबाजने प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षण जबरदस्त. 2 कॅचेस त्यांनी टिपले अरबाजने. तेज पुढचा बॉल तेजस यांच्यासाठी. तेज पुल पॉवरफुल. 4 धावा आहेत. षटकार वाटला होता. आमच्या तोंडातून जवळजवळ शब्द निघाले होते बाहेर. या षटकार असेल का पाहूया. कॅमेरा वर्क मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण बाउन्स चेंडू निघून गेला. घासत पुसत टप्पा पडल्यानंतर चेंडू उडालाच नाही. आउटफील्ड तिकडे खराब असल्यामुळे साकेव आणि महादेवला कुठलाही संधी नव्हती चेंडू अडवण्यासाठी. पुढचा बॉल. हा आणखीन एक मोठा फटका. झेल होईल का? हो झेल सुटला इथे. महादेव तांडेलला हसते तर हा झेल झाला असता. विराज झेल सोडलाय. एकच धाव घेतली. षटक संपले. 31 धावा. हा झेल महत्वाचा होता. तेज वैरागनी जवळजवळ बाद केलं होतं तेजस शेटेला. चांगली गोलंदाजी केलेली. 31 धावा. महादेव तांडेल जर त्या जेलवर पोचले असते पण विराजचा जेल होता त्यामुळे ते जवळ गेले नाही. एक सेफ हँड अर्थात जबरदस्त क्षेत्ररक्षक. दिवसभरात जर टॉपचे क्षेत्ररक्षक काढले तर त्यामध्ये अग्रगण्य नाव घ्यावं लागेल महादेव यांचं. तसंच आपण पाहिलं तर जसवेलीकडून गेलतो मिथियान अफलातून क्षेत्ररक्षक मी त्याला पाहिले. शुभम नागवेकरला दिलंय शेवटचं षटक. ऋषिकेश यादवने हॅट्रिक घेतली होती पण शेवटचं षटक यावेळेस मात्र शुभम नागवेकरकडे गेलेत. डावखरे फलंदाज आहे त्याच्या समोर तेजस शेट्टी. वेग आहे भन्नाट शुभम यांच्याकडे. शुभम नागवेकर तेजस शेट्टीसाठी पहिला बॉल आहे अंतिम षटकातील. हा सूर्य गोलंदाजी खराब यष्टीरक्षण अतुल मारकंडे यांचा. डॉट बॉल होता. सिद्धार्थ बाद होत आहेत. दसिरेतील बाबा सिद्धार्थ बाद होत आहेत. सिद्धार्थ झडपडत होते धावांसाठी. एक चौकार आला होता चांगला पण त्यानंतर मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला झाला नाही. 32 धावा 3 गड्याच्या बदल्यात.
शुभम चांगली गोलंदाजी करतात शुभम. पहिला बॉल डॉट होता, विकेट किपर कडून चूक घडली. पुढचा बॉल हा खराब क्षेत्ररक्षण ऋषिकेश यांचा. जिथे एक एकच धाव होती, डॉट बॉलला 15 रन जातात, तिथे एक धाव होती. तेजस नॉन स्ट्राईकला आले असते, पण 2 धावा दिल्या मिस फील्डने. स्ट्राईक पुन्हा तेजसकडे. संघाची धावसंख्या 34. विजय संघ थेट क्वालिफाय होईल सुपर 8 साठी. शुभम चांगली गोलंदाजी आतापर्यंत. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहे. 34 ही धावसंख्या 40 पार करावी लागेल तेजस शेट्टीला. यासाठी त्याची ओळख आहे द चॅम्पियन्सने. त्याच्यासाठी भरपूर पॉईंट खर्च का केले ओमकार दातारने हे आतापर्यंत त्यांनी दाखवून दिले. तेजसने 9 चेंडू त्याने 23 केला. त्या सीझन मध्ये जबरदस्त गोल्डन पॅचच्या फॉर्मात आहे तेजस शेट्टी. हा फॉर्म हरिहरेश्वरसाठी काही किताब घेऊन दिलाय या सीझन मध्ये. तेजस शेट्टी अफलातून बॅटिंग राहिली त्याची. पण यावेळेस तुर्तास या 2 बॉलमध्ये शुभमनी त्याला शांत ठेवलंय, पण कितीक वेळ शांत ठेवेल हे पाहणं गरजेचं असेल. पुढचा बॉल हा यावेळेस हाफ ट्रॅकर हो, पण झेल टिपला इथं महादेव तांडेल. अप्रतिम झेल. फलंदाज बाद तेजस शेट्टी डगआउट मध्ये. शुभम नागेवकरला मिळते विकेट. चौतीस धावा 4 गड्यांच्या बदल्यात. नि बॅटर प्रथम. चांगली गोलंदाजी शुभम नागवेकरची तर पाहायला मिळते. मॅन फ्रॉम दिघी, सॅमसंग क्रिकेट क्लब दिघी. तसं पाहिलं तर व्यावसायिक संघ त्याचा संघर्ष दिघी. सिद्धेश गिरव गुरव सर यांचे सुद्धा आगमन इथं होते. त्यांची बसण्याची व्यवस्था केली. हो बाउन्सर वाईट बॉल. खराब गोलंदाजी शुभम यांची. हाफ ट्रॅकर. पस्तीस धावा 4 गड्यांच्या बदल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रथम नास्टॅकला बावा. पुढचा बॉल हा चांगली गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण मुक्तियार यांचं. एक सिंगल फक्त. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल शुभम बाबासाठी. चांगली गोलंदाजी, एक बायच्या स्वरूपात एकच धावीत येईल. षटक संपले. जबरदस्त षटक हाताळलं. वीस बॉल 38 चिंतामणी फायटर्स साडी. 20 बॉल 38 धावांचं लक्ष. एक जबरदस्त स्पर्धा आपण अनुभवतोय. श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफी आकाश जैन मित्रमंडळ आयोजित ती स्पर्धा राकेशजी मांजरेकर यांच्या नेतृत्वात 38 धावांचं लक्ष असेल. 20 बॉल 38. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ते चॅम्पियन्स आपल्याला विनंती असेल, कारण आपल्याला या मॅच नंतर 3 मॅचेस खेळायच्या आहेत. 5:30 वाजलेत. विनंती असेल आपल्याला. महादेव तांडेल स्ट्राइक एंडला, नॉनस्ट्राइकला साई मांजरेकर, गोलंदाज सिद्धार्थ. पहिला बॉल महादेव साठी. रिव्हर्स स्ट्रोक. पंच देतील निर्णय. थांबा. जर लाईनच्या बाहेर गेले असतील तर बाद होत आहेत. महादेव पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. ऑन साइडला खेळली असती तरी मोठा स्ट्रोक आला असता. महादेव तांडेल माघारी परत आहेत. मागचा मॅच 17 धावा, पहिल्या षटकात 2 रिव्हर्स षटकार. यावेळेस पहिल्याच बॉलला माघारी परतले महादेव. 38 धावांचं लक्ष आहे. 20 बॉल 38.
सुरुवात करावी चिंतामणी फायटर्सची. विजयी संघ क्वालिफाय होईल. फलंदाजी लाईनअप डीप आहे. तसंही आपण पाहिलं तर मुक्त्यार विरपिरी येत आहेत. अतुल मार्कंडे, शुभम नागवेकर अशी फलंदाजी लाईनअप आहे चिंतामणी फायटर्सकडे. प्रणय पुलेकर यांचा संघ. सिद्धार्थ चांगली सुरुवात करून दिली द चॅम्पियन्सला. नावाप्रमाणेच मोठा खेळाडू त्यांनी पहिल्याच बॉलवर बाद केला. फुल टॉस बॉलवर. मुक्त्यार न्यू बॅटर. फुल टॉस. 2 धावा येतील गोशांकी क्षेत्रामध्ये. मुक्त्यार फलंदाजी लाईनअप आहे चांगली चिंतामणी फायटर्सकडे. ऑक्शन टेबलवर चांगली रणनीती आणि पॉइंट्स टेबलवर 2 विकेट जर घेतले सिद्धार्थ यांनी अक्का जैन यांच्याकडून 500 रुपये असतील. फटका हवेत, खूप उंच आणि खूप लांबचा षटकार. मुक्त्यार विरकिरे नाव आहे. मॅन फ्रॉम जसवेली. अफलातून स्ट्रोक. 6 धावा. धावा संख्या वाढते 8. 30 धावा आता पाहिजे आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता. तसं पाहिलं तर या षटकात 3 फुलटॉस होते. पहिलाच महादेव यांना, नंतर आपण पाहिलं मुक्त्यारला फुलटॉस 2 धावा आल्या. त्यानंतर ओडपिच लाईनचा हा षटकार, त्यानंतर हा फुलटॉस मिस झाले मुक्त्यारकडून. पण नाराज आहेत स्वतःवर कारण संधी होती. लुईसनर बॉलवर धावा आल्या नाहीत. संघाची धावसंख्या 9. साई मांजरेकर आता स्ट्राईकला आहेत. आपण पाहिलं तर ऑफ साईड पॅक केली साई मांजरेकर साठी. पॉवर प्ले. हा घुटना टेक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला गोशांकी क्षेत्रात. हो झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न होता. इथे धावाची संधी सुद्धा आहे. 2 धावा साई मांजरेकर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अकरा धावा. 1 बाद 11. 1 ओव्हर. पहा 1-1-1-1 असं स्कोर कार्ड आपल्याला समोर पाहायला मिळेल. 11 धावा, 1 गडी बाद, 1 ओव्हर कंप्लीट. 15 चेंडू 27 धावांची गरज आहे आता चिंतामणी फायटर्सला. चला थोडंसं फास्ट घ्या. स्पीड अप द्या मित्रांनो. 6 वाजायला आलेत. आपल्याला 2 मॅचेस बाकी आहेत. द चॅम्पियन्स (15-27). रिक्वायर्ड रन रेट आता 9 प्रत्येक षटकाच्या माग. षटक मात्र 5 बॉलचं असेल. बावा अर्थात मुदस्सीर, मॅन फ्रॉम रनवेली. चला फास्ट खेळा. विनंती असेल, खूप वेळ घेताय तुम्ही. द चॅम्पियन्स पॉवर प्ले संपले. अडतीस धावांचा पाठलाग करताना मुक्त्यार. फुल टॉस बॉल. नो बॉल आहे. बाईच्या स्वरूपात 1. पुढचा बॉल फ्रीट.
13 धावा. फ्रीडचा बॉल खेळतील साई मांजरेकर. फुल टॉस बॉल मिस केले. चौथा फुल टॉस आहे या मॅच मधला. या 4 फुल टॉस मध्ये 2 जरी कनेक्ट झाले असते तर मॅच जवळजवळ संपला असता चिंतामणी फायटर्स साठी. फ्रीड आहे साई मांजरेकरला. 13 धावा. मुदस्सीर पुढचा बॉल. फुल टॉस हाही होता. 2 धावा येतील. 5वा फुल टॉस आहे या मॅच मधला. 5वा फुल टॉस ज्याच्यावर धावा आल्या नाहीत. 2 धावा आल्या. 2 धावा आणि धावा संख्या 15. पुढचा बॉल मुदस्सीर. हा स्लोवर 1. यार्क बनवला. चांगलं क्षेत्ररक्षण तेजस. फेकी चांगली. एक सिंगल. 16 धावा. आता मॅच फसताना चिंतामणी फायटर्स साठी सिंगल डबल्सनी धावा येत आहेत. लुझनरला मात्र धावा येत नाहीयेत. अजून 22 धावा पाहिजे आहेत. 12-22. मुदस्सीर मुक्त्यार साठी. आई स्ट्रोक कनेक्ट झाला नाही. ओमकार दातार. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल. बाबा पहिला बॉल लुझनर नो बॉल टाकून सुद्धा आपण पाहाल तर 3 बॉल मध्ये 6 धावा दिल्यात. 12 बॉल 21. साई डाव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. यस पंचांचा येतोय. पुढचं बॉल. हा चांगली गोलंदाजी मुदस्सीर बावाची. डॉट बॉल. 18 धावा. 1 गड्याच्या बदल्यात दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल. 11-20 आता समीकरण आहे चिंतामणी फायटर्स साठी. 11 बॉल 20. साई मांजरेकर झुंजतात आपल्या फॉर्म साठी. 4 बॉल 5 धावा फक्त केल्यात. पुढचा बॉल. फुल टॉस हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तेजस शेट्टी चेंडूच्या खाली. शेवटच्या बॉलवर मुदस्सीर बावानी साई मांजरेकरला माघारी पाठवलंय. चिंतामणी फायटर्स साठी हा मॅच फसताना दिसतोय. 6वा फुलटॉस बॉल आहे या पूर्ण मॅच मधला आणि 6व्या फुलटॉसला बाद झालेत साई. याच्या आधी 5 फुलटॉस होते. 10 बॉल 20. अतुल मार्कंडे द बिग मॅन. हार्ड हिटर फलंदाजी या मैदानात लांब लांब षटकार ठोकण्याची खासियत आहे अतुल मार्कंडेची. साई बाद होत आहेत. दहा बॉल 20 ची गरज आहे सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी चिंतामणी फायटर्सला. का हे 10 बॉल 20 रोखतील द चॅम्पियन? तेजस शेट्टी आता गोलंदाजीसाठी आलेत. ओमकार दातार साई मांजरेकर यांच्या दरम्यान भिडत आहे. चिंतामणी फायटर्स चक्कस लागणार आहे कारण त्यांची फलंदाजी लाईन डीप आहे. आता कागदोपत्री संघ खूप मोठा दिसतोय पण मैदानात आता थोडासा ढासाळलाय. 38 धावांचा पाठलाग करताना 2 षटकात 18 धावा आल्यात. 20 करायच्या. 10 बॉल 20 आता असं समीकरण आहे. स्ट्राईकला मुक्त्यार आहेत. मुक्त्यार 5 बॉल 10 खेळतात. एक बिग हिट सिक्सर त्यांच्या बॅटमधून आलाय. स्ट्राईकला अतुल मार्कंडे आहेत. फलंदाजी लाईनअप आहे पाहिले तर शुभम नागवेकर अजून आहेत फलंदाजीसाठी. 10 बॉल 20. तेजस शेट्टी गोलंदाजी चांगली करतात. मुक्त्यारसाठी पहिला बॉल. चांगला फटका आहे. डोक्याच्या वरून खेळलाय. किती धावा इथे 2 धावा कंप्लीट करतील का आतील? हो 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 सीमारेषा जाऊन जवळ चेंडू थांबलाय. 2 धावा येतील.
नो बॉलचा कॉल मात्र पंचांनी करायला पाहिजे होता, नॉन स्ट्रायकेटच्या बॅटरने केलाय तेजस शेटे. 9 बॉल 18. प्रर बॉल 2-2 धावा. पहिल्या बॉलवर या 2 आल्यातच. क्षेत्ररक्षणात बदल करतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत सिद्धार्थ. लॉंग ऑफला हलवले प्रथमला. डीप एक्स्ट्रा कव्हरला मुदस्सिरला. गलीमध्ये एक आहे शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ. पुढचा बॉल फटका चांगला आहे, कव्हर मधून खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मुदस्सिर. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येते. 1-1 आणि 2-2 धावा इथे येत आहेत. अचिंतामणे फायटर्स साठी मॅच थोडासा अवघड होताना इथे दिसतोय. 8 बॉल 17. अतुल मार्कंडे पहिल्यांदा स्ट्राईकवर आहेत. हार्ड हिटर बॅटर आहेत. फटका फसलाय इथे. तेजस शेटेने डिप्लाय झेल. पहिल्या बॉलवर अतुल मार्कंडे यांच्या पारीचा अंत. खराब स्ट्रोक सिलेक्शन. फलंदाज बाद. या स्पर्धेत पहिल्यांदा बॅट मिळाली होती. शुभम नागवेकर न्यू बॅटर. मॅन फ्रॉम संघर्ष दिघी. सात बॉल 17. शुभम नागवेकर. हे मैदान शुभमला बऱ्याच वेळेस नंदनवर ठरली ही खेळपट्टी. त्यांनी खूप चांगला खेळ या मैदानात केलाय जेव्हा जेव्हा तो बॅटिंगला आलाय. शुभम नागवेकर तेजस शेटेचा सामना करतील. 7 बॉल 17. हो नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल आहे. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिट आहे. 7 बॉल 16. 7 चेंडू 16 धावा. हा फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्राईकला शुभम. 7 बॉल 16 फ्री हिट. हा खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू यॉर्क केला होता. जबरदस्त गोलंदाजी तेजसची. यॉर्कर स्पेशालिस्ट तेजस आणि बॅटरही ते हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट होता. पण यावेळेस यश मिळाले ते तेजसला डॉट बॉल टाकण्यात. हेलिकॉप्टर स्ट्रोक चांगले खेळतात शुभम. इथे एक बिग हिट आला तर शेवटच्या षटकात राहतील धावा 10. 6 बॉल 16. 6-16. शुभम नागवेकर स्ट्राईकला आहेत. फटका चांगला खेळलाय पण अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालाय. फेकी चांगली आहे. मुख्तार बाद होत आहेत. गरज नव्हती ही दुसरी धाव. स्ट्राईक मिळण्यासाठी शुभमला धावायला सांगत होते. 5 बॉल 15. मुख्तार बाद होत आहेत. पहिलीच तालमेळ केला पाहिजे होता. दोन्ही बॅटरनी चर्चा केली पाहिजे होती. चर्चा झाली नव्हती त्यामुळे शुभम मात्र नॉन स्ट्राईकला थांबले. 5-15. मुख्तार एक षटकार जरूर आला. 7 बॉल 13 ही पारीचा अंत झाला. फुलटॉस बॉल मिस केले पण कॉन्फिडन्स होता मुख्तारांना की 2 धावले असते तर स्ट्राईक यायला असता. 5 बॉल 14 आले असते. 5-15. स्ट्राईकला शुभम. न्यू बॅटर अरबाज. 5 बॉल 15. 38 धावा. वाटलं होतं या मोठ्या संघासमोर या धावा कमी आहेत पण कमी धावा कशा सेव्ह करायचा. गोलंदाज
आणि कॅप्टन ओमकार दातारने दाखवून दिलं. शेवटचं षटक स्वतः ओमकार दातार. 5 बॉल 15 ची गरज आहे. पहिला बॉल, पहिला षटकार. नाव आहे शुभम नागवेकर. फेकलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरून, सीमा रेषा पार. षटकार. का त्यांनी शेवटची धाव धावली नाही. मुख्तियारला धाव बाद केलं. मुख्तियारला सांगितलं थांबतो मी घेईन स्ट्राईक, आणि दाखवलंय शुभम नागवेकरनी हा षटकार डोकून. जबरदस्त फटकेबाजी शुभमने सुरुवात केली. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. स्क्रीनवर आपण पाहतोय 4 बॉल 9. चिंतामणी फायटर्स साठी शुभम नागवेकर तारणार ठरलाय. पुढचा बॉल. हो हो हो, ओरपिच लाईनचा चेंडू होता, पण टप्पा पडल्यानंतर थोडस ऑफ वळण घेतलं होतं. डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. 3 चेंडू 9. 3 चेंडू 9. 3 चेंडू 9. 3 चेंडू 9. 9 धावा 3 चेंडू. शुभम नागवेकर का ओमकार दातार. पहिला षटकार ठोकला होता शुभमनी, पण कमबॅक राहिलं ते खऱ्या अर्थाने ओमकार दातारचं. पुढचा बॉल शुभम साडी. 3 बॉल 9. हा खोला डब्याचा होता. किती धावा इथे घेतील पाहूया. तेजस शेट्टी येतात वेगाने. हो, खराब केपी. 2 धावा मिळाल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण ओमकारचं. 2 चेंडू 7 धावा. 2 बॉल 7. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. सिद्धार्थ सांगत होते तेजसला की नॉनस्ट्राइक गेंडलाच फेकायचा आहे तुम्हाला. जर फेकला असता आणि लावला असता तर शुभम बाद झाला असता. हे तेजसला लक्षात आलं नाही. ओमकारने जर हा बॉल घेतला असता तर ही एकदा वाचली असती. 2 बॉल 7 आता गरज आहे. 2 चेंडू 7. शुभम नागवेकर. 2 बॉल 7. 2 बॉल 7. शुभम नागवेकर. काय मॅच आहे हा. 2 बॉल 7. फ्री गेट. हो हो हो, लांब लांब लांब. नाव आहे शुभम नागवेकर. 1 बॉल 1. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 1 बॉल 1. एक बॉल 1. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 1 बॉल 1. 1 बॉल 1. आता फलंदाच्या मनात द्वंद्व आहे. सिंगल ढकलून घ्यायचा आहे का मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. बऱ्याच वेळेस 1 बॉल 5 ला फलंदाच्या डोक्यात काहीच नसतं, त्याला हिटच करायची असते. पण 1 बॉल 1 ला खऱ्या अर्थाने आपल्याला डोक्यामध्ये बरेचसे प्रश्न येत आहेत. इथं तेच चाललंय डगआउट मध्ये. कोण सांगते की सिंगल ढकलून घे, कोण सांगते फ्री माइंड खेळ, कोण सांगते घुसून खेळ. आता दबाव फलंदाजांवर आहे का गोलंदाजावर हे कळायला तयार नाहीये. मॅच आपल्याला वाटताना सोपी वाटते. 1 बॉल 1. गोलंदाजावर दबाव आहे आता ओमकार दातार. पण ओमकारला हरण्यासाठी आता काहीच नाहीये. मॅच तर जवळजवळ संपले, पण इथून जर चांगला बॉल टाकला, विकेट घेतला तर मॅच जिंकू शकतायत द चॅम्पियन. इथून 1 सिंगल धाव गेली तर शुभम नागवेकर मॅच ज्यांनी बनवलाय 7 बॉल 15 मॅच जिंकायची संधी आहे शुभम कडे. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. लुझर लुझरचा मॅच आहे. टॉस साठी या. एक बॉल 1. 1 बॉल 1. ओमकार दातार. वेळ घेतली जाते. शुभम शांत आहे. ही मॅच त्यांनीच बनवले. 15 पाहिजे होत्या, 14 केल्या 4 बॉल मध्ये. मुख्तियारला त्यांनी सांगितलं की मी राहतो, मी करेन, आणि त्याने आतापर्यंत केल्यात. कॉन्फिडन्स आहे मुख्तियारला पण शुभमवर. 1 बॉल 1 येईल ही धाव. पण क्रिकेट आणि चित्तांचा खेळ, द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाही आहेत बॉर्डर लाईनला. 1 क्षेत्ररक्षक फक्त दिसतोय. 1 बॉल 1. हेलिकॉप्टर. 1 बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. विजयी चौकार. नाव आहे शुभम नागवेकर. पाहिजे होते 15, केले 18. जबरदस्त फलंदाजी शुभमची.
आणि संघ चिंतामणी फायटर्स प्रणय पुलेकर यांचा संघ होते क्वालिफाय सुपर 8 मध्ये. सुपर 8 ला क्वालिफाय होतात तर प्रचंड खुश आहेत चिंतामणी फायटर्सचे ओनर. 12 टुर्नामेंट नंतर ते सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतात. 12 टुर्नामेंटचं फेल्युअर त्यांच्या नावावर होतं. चॅलेंजर बाय जसवेली मुनीब अब्दुल्ला बिछापूर येत आहे. टॉस करायचा लवकर आहे फास्ट. रोल बॉल असतील या मॅच साठी. चला बाला श्रेष कोलतरकर आणि मुनीब अब्दुल्ला यांच्या दरम्यान हा मॅच होईल. प्रणव 11 भाग मांडला. गणेश जावकर आलेत. रोल बॉल आहेत. टॉसचा कॉइन उचललाय. प्रणव